मित्रांनो कॉफीचा ग्लास बघा एवढा मोठा, म्हणजे आम्हाला असं वाटतं की 50 रुपयात रहेगा. 50 नाही जास्त 50 रुपयात रहेगा. आरामात आपल्याकडे. लुक ॲट द व्ह्यू भाई, काय व्ह्यू आहे, पूर्ण धुकं झालं आहे. एक बोलावं लागेल की आपण जेव्हा पण कुठे जातो ना आपल्या आजूबाजूला रेल्वे असतेच. सो हॅलो यू गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गे 9 वंडर्स. आणि आता वाजले आहात बघा किती 3:30 होतात आहे, म्हणजे ऑलमोस्ट 4 वाजतात आहे. आणि आपण बऱ्याच दिवसानंतर बाई की 4 वाजता सकाळी पहाटे कुठेतरी राईडला जातो आहे. सो राईडला कुठे जातो आहे आपण बघितलंच असणार, आपल्याकडे टायटल आणि थंबनेल आहे त्यावर आपल्याला कळलंच असणार की आपण राईडवरती कुठे जातो आहे. पण तरी पण मी तुम्हाला पुढे सांगेन. आता प्रश्न हा आहे की आपल्याला राईडला अजून कोण आहे. तर व्यक्ती तुम्हाला कळेल, ती व्यक्ती याच्या आधी पण आपल्याला राईडला गेली आहे. आपला सखा अशा राईडला तोच असतो बरोबर. सो बघू आता, खूप मिनिमल ठेवला आपला सेटअप, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा आपली ही मुडी, खूप मिनिमल सेटअप आहे, जास्त काय घेऊन जात नाही. फक्त एक टॉप बॉक्स आहे ना तोच घेऊन जातो आहे, तो माउंट करायचा आहे. चेन क्लीन करून झाला आहे ऑलमोस्ट, पण बघू आता कुठेतरी हॉल्ट घेऊ ना तिकडे करू. क्लीन मस्त झाली आहे बाईक, बघू शकता. अँड इन्स्टा लावायचं आहे. टॉप बॉक्स सेटअप फक्त एकच आहे, नो टँक नथिंग, फक्त टॉप बॉक्स. आता वेळ तर 3:30 होते, बट बघू जसं आपला मित्र आला ना की आपण निघू. सो वेट करतो आहे आता थोडा वेळ. 4चा टाईम आहे. मीच ॲक्च्युली मला झोपच येत नव्हती, सो मीच लवकर उठून खाली आलो आहे. आणि राईडला वेळ होता का म्हणे, बरेच दिवस. आता थंडीची राईड आहे ना, थंडीची राईड म्हटल्यानंतर तुम्हाला माहीत आहे बाई, थंडी ही सगळ्यात बेस्ट सीझन आहे राईड करायचा. सो येस, खूप एक्सायटेड आहे. फर्स्ट राईड विंटर्समधली आपली. सो लेट्स सी. आणि हे कोणाचं लग्न आहे ज्या सेटअपचा आपल्याला फायदा झाला आहे. सो भेटूया आता पुढे, बघूया. ओके. सो गाईज फायनली आपला पिलियन रायडर आला आहे. हा बघा, ह्याला तुम्ही आधी पण बघितलं असणार, अक्कलकोटच्या राईडवरती आम्ही एकत्र गेलो होतो. सेम रूटला आज जाणार आहोत, सेम रूट, पण जरा आधी आम्ही पंढरपूरसाठी निघणार. सो 2 हेल्मेट घेतले, सेफ्टी प्रिकॉशन्स, बाईक रेडी, टॉप बॉक्स डन, सगळं चेक्ड आहे, इन्स्टा पण चेक्ड आहे. आणि एक काम करूया, सो मित्रांनो, स्वागत आहे आपलं. आपण बघू शकतात 51 किलोमीटरची रेंज राहिली आहे फक्त. तर त्या साईडला जाऊन मला रिस्क घ्यायची नव्हती. सो मी विचार करतो की भाई आपण थोडा रॉंग वे, म्हणजे आपण थोडं ऑपोजिट डिरेक्शनमध्ये जाऊ, विलेपार्लेला जाऊ, तिथे चांगलं फ्यूल टॉपअप करू आणि त्याच्यानंतरच आपण पुढे निघू. की मला माहीत आहे ह्या साईडला आपल्याला फ्यूल भेटेल. सो बघू आता. जस्ट आता या आपण जो ब्रिज आहे त्याच्या खालून आपण पेट्रोल पंपला जाऊ, फ्यूल फुल करू बाई आणि मग निघू. ओके. सो गाईज फायनली आपण आपलं पेट्रोल भरलं आहे. आता फुल बार झाला आहे आपला. टाईम झाला आहे 4:30 आणि फायनली आपण निघालो आहे आपल्या दिशेने. हो, खूप दिवसानंतर भाई विंटर राईड, खूप दिवसानंतर मॉर्निंग राईड 4 वाजताची. बरेच दिवस झाले होते 4 वाजता उठून राईड केली नव्हती. सो आता तुम्हाला जसं माहितीच आहे आपण जातो आहे पंढरपूरला. आपल्याबरोबर आपला शुभम ॲज अ पिलियन. लास्ट टाईम आम्ही अक्कलकोट केलं होतं असंच. ह्या वयात आम्ही धार्मिक राईड करतो आहे, म्हणजे स्पिरिच्युअल राईड करतो आहे ह्या वयात, जिथे आम्ही आता लेह लडाख मनाली. बट एनिवे, एक दिवस असा येईल जेव्हा आपण लेह लडाख मनाली पण करू. शुभम, मी, दुसरा शुभम आणि आपले बाकी सगळे मित्र आहेत ना, सगळे एकत्र असं राईड करू. लवकरच येऊ तो दिवस. आणि आता बघू, आज आपण जातो आहे विठ्ठलाच्या मंदिरात, म्हणजे आपण जातो आहे पंढरपुरात. सो 370 किलोमीटर्स आहे आपल्या इकडून. बघू, पुण्यातनं जायचं आहे. सो होपफुली आपला जो आता हॉल्ट असेल तो आपण घेऊ कुठेतरी जवळपास खोपोलीच्या. सो लेट्स गो, लेट्स स्टार्ट. सगळ्यात पहिलं देवाचं नाव घेऊ. सो आपण जातो आहे पंढरपूरला, तर सगळ्यात पहिलं विठ्ठलाचं नाव घेऊ.
हे देवा विठ्ठला, देवा श्री स्वामी समर्था, देवी सातेरी, देवी माऊली, गजानना, राईड सुखरूप होऊन दे. हिमुडी, मी आणि आपला शुभम तिघही एकदम सुखरूप जाऊन सुखरूप येऊन दे, एवढी तुझ्याकडे कामना मागतोय भाई. सो चला स्टार्ट करूया. भाई रात्री मुंबई चालवायचा एक सुक्क बोलतात आता वेगळाच आहे. एवढे मोठे रोड तुम्हाला पूर्ण दिवसा ढवळायचा कधी भेटणारच नाही. पण रात्री चालवायचं एक मजा ही आहे की भाई ऊन नसतं, थंड वारा आहे, ट्रॅफिक नाही आहे, तुम्ही मस्त 80मध्ये क्रूज करू शकतात इझिली. तर हा जो आनंद आहे ना, हा कधी अनुभवून बघा. जर तुम्ही कधीच जर हा अनुभवला नसाल तर एकदा तरी बघा, म्हणजे किती मजा येते. सो मित्रांनो, आता वाजले आहेत 6, एक्झॅक्ट 6 झाले आहेत आणि आपण पोचलो आहे खोपोलीला. मॅन्डेटरी आपला हॉल्ट घेतला गेला आहे. हा, कैसा लग रहा है? बहुत बढ़िया, मस्त मस्त आहे, थंडी भारी आहे. थंडी वारी आहे. खूप दिवसांनी म्हणजे असे एकत्र आणि थंडीत राईडला निघालो आहे ना. सो आता मस्त आहे की गरम कॉफी बनते आपली एकदम कडकवाली आणि विचार करतोय कांदा भजी खायचा. कारण की गरम आहे ना, भूक लागली आहे भाई. माहीत नाही सकाळी कुठे. मी तर भाई विचार कर, मी घरी हे खाल्ला तो काय बोलतो प्रोटीन बार कुठे गेला मलाच माहीत नाही. म्हणजे अक्षरशः मला ना इथे यायच्या आधी ना असं होतं की मला भूक लागली आहे मला. आणि रात्र आता काळोख असला म्हणजे बघा काय दाखवत नाही मी, पण जसा जरा सनराईज होईल ना आणि 101 नजारे आता पुढे असतील, मजाच बघा. मस्त दाखवतो. आता एक काम करतो, खातो, मग भेटतो तुम्हाला. मित्रांनो, कॉफीचा ग्लास बघा एवढा मोठा. म्हणजे आम्हाला असं वाटतं की 50 रुपये तो रहेगा. काय बोलतोय आपल्या 50 नाही, जास्त मुंबई असेल. 50 रुपये तो रहेगा. आरामात आपल्याकडे मुंबईला 50 रुपये. आता इथे मला वाटतं 50 नसलं म्हणजे झालं. 20 रुपये, 20-30 रुपये असेल जास्त. ऐकत नाही. सो भावनू आता थोड्याच वेळात पहाट होईल, पण वारा बघा भाई, एकदम हैवान वारा आहे बघा. ह्या झाडांवरनं तुम्ही अंदाज घालू शकता की काय वारा चालू आहे. म्हणजे एवढा वेट असून पण माझी गाडी अशी होते, म्हणजे विचार करा. आणि आता आपण आलो आहोत खंडाळा घाटात. सो हे जे मंदिर आहे ते आपले शिंगरोबा देवाचं मंदिर. आणि चला तर पहिले पाया पडूया भाई. जय देवा शिंगरोबा, राईड सुक्कत होऊन दे आणि बाबा सुरक्षित घेऊन ये रे आम्हाला. हे बघा भाई, आपल्याबरोबर रेल्वे, पण कुठली आहे कुठली ती. एक बोलावं लागेल की आपण जेव्हा पण कुठे जातो ना, आपल्या आजूबाजूला रेल्वे असतेच. एकतर कोकण रेल्वे जर कोकणातनं जातो तेव्हा भेटते, आणि आता ही कुठली तरी म्हणजे भारतीय रेल्वे सेंट्रलवाली आहे. माल डबा आहे भाई, पण ठीक आहे ना, माल डबा तरी काय आला, माल डबा तर माल डबा चल जात आहे भाई. सो मित्रांनो, फायनली गुड मॉर्निंग. लुक ॲट द व्ह्यू भाई, काय व्ह्यू आहे. पूर्ण धुकं झालं आहे आणि त्यात आता थोड्या वेळातच सूर्यदेव येतील आता, आणि त्याच्यानंतर मग आपला बोलतात ना की जीणं मुश्किल करून टाकतील. बट लुक ॲट द व्ह्यू भाई, काय व्ह्यू आहे, एक नंबर. पूर्ण लाल 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 झालं आहे सगळं मस्त. आणि खूप दिवसानंतर हा व्ह्यू मिळाला आहे, कारण की आपण आतापर्यंत जेवढे पण राईड केले ना हल्ली, ते सगळे म्हणजे बोलतात ना की सनराईज झाल्याच्या नंतरच केले आहेत, कारण की पावसाळा होता ना. पण आज खूप दिवसानंतर एकदम थंड आणि अशी बोलतात ना असा सनराईज बघायला मिळाला आपल्याला भाई. एक नंबर वाटतं. थंड आहे थोडं, पण ठीक आहे, एकदम पण खूप थंड नाही आहे. एक्सपेक्ट केलेलं की भाई खूप थंड असेल, पण तेवढं थंड नाही आहे. पण जो व्ह्यू आहे ना भाई, तो जसा एक्सपेक्ट केला तसाच आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपले 100 किलोमीटर झाले आहेत भाई. 102 किलोमीटर झाले आहेत. 28चा ॲव्हरेज सोडला आहे गाडीने. आणि दुसरी गोष्टी म्हणावं तर आज माझा असा मूड आहे की भाई आज मला फास्ट जायचं नाही आहे. आज मला
जेवढं होऊ शकेल ना तेवढा आरामात प्रवास करायचा, म्हणजे असं रमत झमत प्रवास करायचा आहे. सो आज मी तो जास्त करून ट्राय करेल की बाई 100च्या वरती मला असं जायची इच्छाच नव्हते. मला असं वाटतं की 80, 90, 100 बस बाई मजा येते. भाई एका गोष्टीचं नवल वाटतं की आता आम्ही लोणावळ्यातनं आलो ना, तर लोणावळ्यात पण एवढी थंडी नव्हती जेवढी आता ह्या पुण्यावाल्या रोडला जेवढी थंडी आहे. आणि असं ऐकण्यात पण आलं आहे की बाई पुण्याला जास्त थंडी आहे या टायमाला. महाबळेश्वरपेक्षा जास्त पुण्याला थंडी आहे आणि महाबळेश्वर पुण्यापेक्षा उंचावरती आहे. म्हणजे काय चाललं आहे ते काहीच कळत नाही आहे. पण आपलं कसं आहे की जेवढी जास्त थंडी पडते ना तिथे तेवढेच जास्त ऊन पण पडतं. सो दुपार व्हायच्या आधी जेवढा जास्तीत जास्त अंतर कापू ते चांगलं आहे. म्हणजे कसं जास्त जवळ पोचता येईल आपल्याला पंढरपूरच्या. त्याच्यानंतर थोडा मोठा जो काय राहील ना तो आपण गाठू. थंड आहे, मस्त वातावरण. 26 दाखवत आहे, पण मला असं वाटतं आहे की हा टेम्परेचर 20-21 असावा. परत अजून पण काही गोष्टी आहेत जसे की ट्रॅफिक व्हायच्या आधी इथून निघून गेलेलं चांगलं आहे. आणि पुण्यातनं पण ट्रॅफिक व्हायच्या आधी निघून गेलेलं चांगलं आहे की ट्रॅफिक झाल्यानंतर मग ट्रॅफिक म्हणजे कसं मस्त माहिती आहे इथे ना रहिवासी वाढले ना की कोण बघत नाही. म्हणजे कोण कुठून पण लेफ्ट टू राईट क्रॉसिंग विसिंग कसे पण करतात. सो ते अवॉइड करण्यासाठी. आणि पुण्यात तर भाई मला पुण्याची ड्रायव्हिंग समजतच नाही भाई. जस्ट लुक ॲट द व्ह्यू गाईज. फुल एक नंबर व्ह्यू आहे भाई. काय दिसतं आहे यार. म्हणजे मॉर्निंग अशी असावी भाई. एक नंबर व्ह्यू आहे. त्या दोन छोट्याशा अशा डोंगराच्या मधून जो आकाश दिसतंय ना, आभाळ जे दिसतंय ना, हा 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 हा. आणि हे लोक एवढ्या उंचावरती सायकल घेऊन आल्यावर तर मानलं पाहिजे. हे बघा, ओ हो बल्ब लुक ॲट द सनराईज भाई. प्रॉपर सनराईज झालं आहे. आणि काय दिसतं आहे भाई, सूर्यदेव काय दिसतं एक नंबर. मित्रांनो फायनली आपण देऊर रोडला आलो आहे. म्हणजे आपल्याला देऊर रोड स्ट्रेट जायचं आहे. त्यानंतर धनगरवाडी करून एक गाव किंवा विलेज किंवा काहीतरी येणार, तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. बट त्याच्यासाठी मी नाही, तर मी तुम्हाला हे सांगतो की समोर बघा एवढा धुका आहे ना भाई. फॉग आहे, फॉग, स्मॉग नाही आहे, फॉग आहे. आणि समोर बघा समोरची बिल्डिंग दिसतच नाही, एवढा फॉग आहे ना भाई, साफ. म्हणजे त्याचा काय लिमिट नाही आहे. एकदम थंड झालं आहे. दाखवतो आहे 23, पण मला असं वाटतं आहे की हा 20, 19, 18 असा काहीतरी टेम्परेचर आहे. लुक ॲट द व्ह्यू भाई. फॉगमधून ते किरणं येतात आहे, त्यानंतर ते तसे चमकतात आहे ना, एक नंबर दिसतं आहे. म्हणजे कॅमेरा जस्टिस नाही करणार, पण मी तुम्हाला सांगतो आहे ना एक नंबर व्ह्यू आहे. थंडीत जर प्रवास करा सकाळ सकाळ उठून खूप भारी वाटेल बघा. सो गाईज फायनली 8 वाजले आहेत आणि आपण इथे थांबलो आहे मल्हार फूड कोर्ट. सो ब्रेकफास्टमध्ये आपण ऑर्डर केलं आहे साऊथ इंडियन इडली वडा घेतला आहे दोघांनी. आणि सो थंडी लागली आहे दाखवतो. हो बघा, पहिला बोललं होतं की थंडी नाही. आता थंडी लागली आहे. सो इकडे आपली हिमुडी आहे मस्त एकदम मस्क्यासारखी भाई आपल्याला घेऊन आली आहे इथपर्यंत. सो लेट्स सी. आता एक काम करू, इडली वडा खाऊ आणि त्यानंतर मग एक पुढे आता लेफ्ट आहे. मला तेच एक टेन्शन आहे की तो लेफ्ट चुकला नाही पाहिजे, नाही तर डायरेक्ट सातारा. तर आपल्याला जायचं पंढरपूर, सातारा तो लेफ्ट घ्यायचा. लेट्स सी. आल्यानंतर तुम्हाला भेटतो खायताना. आपला नाश्ता भाई मेदूवडा इडली खा ली मी आणि ये फिर से टॉपअप किया. इसका हो गया नाश्ता. और अभी और 200 किलोमीटर जायचं आहे भाई, अजून 200. एवढा आलो तेवढं परत जायचं. आणि थंडी याला थंडी लागली आहे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे माहिती आहे की आता मधलं वातावरण खूप छान आहे. पण आता बघू जर म्हणजे आपल्या सूर्यदेवाची जर कृपा झाली तर मजा येईल राईडला पुढे. नाहीतर काय वाटते तसं 3.5 तसं ते किती 3-4 तास दाखवतं. 3.5 तास 190 किलोमीटरला नाही. म्हणजे रोड एकदम मस्का आहे, कारण की 3.5 तास 4 तास जरी दाखवत असेल ना 190-200 किलोमीटरला, म्हणजे बाई कॉन्स्टंट 50ची स्पीड आपण कळू शकतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. बघू आता एक काम करतो, हे संपवतो, मग आपल्याला पुढे रोड कळूनच जाईल.
अजून भाई 190 किलोमीटर्स जायचं आहे. मला वाटलेलं कुठे ते 320-330 किलोमीटर टोटल असेल, बट नाही यार, हे जेमथेम 370 किलोमीटर्स आहे. आणि अजून आपल्याला जवळपास 190-200 किलोमीटर्स जायचं आहे. बट एक चांगलं असं आहे की जो वेळ लागणार आहे ना तो आपल्याला 4 ते 3.5 तास लागणार आहेत. सो ते चांगलं आहे, म्हणजे हायवे खूप चांगले आहे पुढे आणि जास्त काय असं ट्रॅफिकवाला एरिया नाही आहे किंवा खराब रस्ता असं पण नाही आहे. सो गाईज, हा जो आपल्याला जो लेफ्ट आहे ना तो घ्यायचा आपल्याला पंढरपूरला जायला. हा वाला जो रोड आहे तो स्ट्रेट जातो सातारा, कोल्हापूर. पाठी जायचं आपल्याला. ओके 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 ओके. तर आपल्याला पूर्ण युटर्न, तर युटर्न बोल ना, तो वाला पाठी गेला तो. अच्छा, तर आपल्याला युटर्न घ्यायचा. आपण जरा पुढे आलो, आपण जरा चुकीचं आलो आहे. 1 मिनिट. ओके. सो गाईज, फायनली आता आपण तो लेफ्ट घेतला आहे जो आपल्याला पंढरपूरला घेऊन जाणार आहे. आपण जो हायवे आहे ना तो आपण सोडून एक लेफ्ट घेतला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हायवेवरती चालून चालून खरंच खूप कंटाळा आलेला, झोप यायला लागलेली. बट जसं आता ह्या रोडवरती आलो आहे ना, झोप उडाली आहे. कारण की आता आपल्याला थोडं बोलतात ना की आतला जो रोड आहे ना त्याने जायला मिळेल, तर मग आपल्याला काय काय मस्त मस्त बघायला भेटेल ना. कारण की हा रोड माझी नवीन आहे काही, मी ह्या रोडवरती याच्या आधी आलो नाही आहे. पण मी खूप एक्सायटेड आहे ह्या रोडसाठी, कारण की आता थोडी गर्दी पण भेटेल आणि थोड्या वेळ ह्या रोडवरती चालवत राहील ना तर झोप आपल्या आप उडून जाईल. सो आता आपण जेव्हा आतल्या रोडला आलो आहोत ना, तर मला ना आता शिर्डीला जेव्हा आम्ही गेलो ना ती आठवण येते आहे. प्लस आपण जेव्हा महाकुंभला गेलो तेव्हा पण आठवण होते, कारण की असाच रोड होता, छोटे 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 रोडनी येऊन गेला गुगल. आणि कमालची बात ही आहे की ह्या रोडनी अजून 150 किलोमीटर जायचं आहे आणि आपल्याला दाखवतं आहे अजून फक्त 3 तास. मला कळत नाही भाई, 3 तास ह्या रोडनी जर ह्या स्पीडनी जाणार ना तर 150 किलोमीटर मी गाठेन का. पण भाई ह्या रोडवरती चाललं ना मस्त वाटलं जरा. या रोडवरती चालून हे बघा ना, शेतं बितं दिसले आहेत, परत ते वारकरी काका दिसले, मस्त वाटतं. पण हेल्मेट कोणच घालत नाही आहे. 3 ट्रिपला करतात आहे पण हेल्मेट कोण घालत आहे. जेव्हा 4 बाप रे चौपला केल्या पण हेल्मेट कोणी घातलं नाही भाई. बाप रे, रोडची हालत म्हणजे एकदम खराब म्हणजे एकदम खराब झाली आहे भाई. एवढे खड्डे आहेत, एवढे पॅच तर नाही जाऊ, खड्डेच खड्डे आहेत. कुठे हायवे आणि कुठे हे. आतल्या रोडनी जायचं एक मजा ही असते की भाई आपल्याला मस्त निसर्ग, लोक, त्यांचे राहणीमान, त्यानंतर त्यांची घरं, शेती, हे खूप काही बघायला भेटतं. हायवेनी जाता कसं एका टाईमपर्यंत खूप चांगलं वाटतं की अंतर लवकर कापलं जातं, पण नंतर बोर यायला लागतं, झोप यायला लागते. इकडे असं काय नाही. म्हणजे इथे कसं रोड भलेही चांगले नसले, छोटे असले, मग तुम्हाला बघण्यासारखं खूप काही असतं. मध्ये मध्ये अशा नद्या विद्या शेती बिती येते ना तर बघून एकदम मस्त वाटतं. आपल्या गावाची आठवण येते ना, तसा वाला विषय होऊन जातो. आता तर भाई रोडच गायब झाला आहे पूर्ण, म्हणजे फुल ऑफ रोड चालू आहे. ओ भाई फुल ऑफ रोड. आणि ज्यासाठी आपली बाईक बनली आहे, हां तो आला. हां कुठला जायचं आहे. ओके भाई. हां रस्त्याचं काम चालू आहे वाटतं. हां भरकटला भाई. कुठे ते दुसरीकडे कोणाला तर विचारूया पुढे, ऐकलं का, पुढे कोणाला तरी विचारूया. बरं झालं. ओके. नाही म्हणजे हा रोडच गायब झाला आहे. नाही हा रोड काय आहे हे काय भाई बा. बाप रे. हां राईट आहे. ओके. हां तो ठीक है. ओके चलो परत रोडवरती स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. सो आफ्टर एजेस भाई आपल्याला असा रोड मिळाला आहे, एक नंबर, म्हणजे पूर्ण मोकाट रोड आहे भाई. आणि हा सेम असाच रोड आपल्याला ना जेव्हा अक्कलकोटला आपण गेलो ना तेव्हा आपल्याला मिळालेला.
अशा रोडवरती चालायला मजा येते, म्हणजे जास्त असं काय ट्रॅफिक नाही आहे. मस्त आहे की आपला एक पेस पकडा, आपला एक लेन पकडा आणि सुसाट जात राहा. संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आपलं हार्दिक स्वागत करीत आहात. ओके सो गाईज, फायनली आता पंढरपूर राहिलं आहे फक्त 100 किलोमीटर. आणि भाई बघताय ना, ऊन जाम ऊन आलं आहे आता. आणि ऊन आल्यामुळे कसं होतं की झोप यायला लागली आहे. तर मस्त इथे थांबलो. इकडे रेडबुल आहे, एक रेडबुल घेतलं दोघांनी, एक रेडबुल घेतलं. हे बघा आमचे रेडबुल. सो एक रेडबुल घेतला. थोडा वेळ थांबलो की आता हे 100 किलोमीटरच राहिले आहेत, हार्डली 1 तास लागेल. सो बाईक रेडी आहे आपली मस्तपैकी. आणि आता बघू 5 मिनटं इथून निघू. थोडेफार हे पण घेतलं, कोलगेट आणि घ्यायला विसरलो होतो, ते घेतले. प्लस 2-3 छोटे मोठे गोष्टी होते ते घेतले. आता एक काम करणार, आता इथून निघणार आणि हा लास्ट स्टॉप होता, आता डायरेक्ट पंढरपूर. ओके सर मित्रांनो, अशा प्रकारे आपले 300 किलोमीटर्स पूर्ण झाले आहेत. वाजले आहेत 11:35 आणि ॲव्हरेज जो आपल्याला मिळाला आहे ना तो 30च आहे. म्हणजे सगळ्यात 333वाला आकडा आहे, 303030. तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळीत जीव माझा सावळे विठाई विठ्ठला माय बाबा. सो फायनली गाईस, पंढरपूर फक्त 6 ते 7 किलोमीटर आहे अजून. आणि खूप वर्षापासून अशी इच्छा होती की भाई आपण पंढरपूरला यायचं, आपला विठ्ठल रखुमाईला बघायचं, अशी खूप वर्षापासून इच्छा होती. आणि सडन प्लॅन झाला. म्हणजे असेच आम्ही बसलो होतो आणि मला अशी खूप इच्छा होती की मी कुठेतरी जावं. आणि मी असं ह्याला विचारलं की शुभम चल आपण पंढरपूरला जाऊन येऊया का. आणि शुभमचं पहिलं उत्तर होतं की नाही रे, संडेला त्याला काम होतं. पण अचानक नंतर शुभम पण मला बोलला की ठीक आहे चल जाऊन येऊया. आणि खूप वर्षापासून अशी इच्छा होती की बाई विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं, कारण की मी खूप जास्त कनेक्टेड आहे विठ्ठलाशी. मला विठ्ठलाची गाणी म्हणा किंवा विठ्ठलाचे मूवीज किंवा विठ्ठलाचं जे काय आहे ना ते मला खूप जास्त आवडतं. तर त्यामुळे माझी खूप जास्त अशी इच्छा होती की मी एकदा तरी भाई आपल्या गाडीनी, आपल्या हिमुडीनी पंढरपूरला यावं. आणि एवढ्या वर्षानंतर, म्हणजे ह्याच वर्षी आय गेस आम्ही स्टार्टिंगला अक्कलकोटला गेलो होतो. आणि ह्या वर्षाची आम्ही जी एंडिंग आहे ती पंढरपूरनी करणार. तर खूप छान वाटतं आहे. आता बघू, एक चांगला स्टे मिळाला ना, म्हणजे कसं एक चांगला स्टे मिळाला ना तर कसं सगळं एकदम मस्त होऊन जाईल. सो तेच बघतो आता, एखादा चांगला स्टे. ओके सो मित्रांनो, पंढरपूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हे बघा, स्वागतम. पंढरपूरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागतम. ओके सो गाईज, फायनली इट्स टाइम टू एंड दिस व्हिडिओ. बट एंड करायच्या आधी मला तुम्हाला आपला एक रूम टूर द्यायचा आहे, जो आम्ही आजसाठी, म्हणजे आज तर आम्ही जाणार आहे पंढरपूरला पूर्ण ते एक्सप्लोअर करायला. काल आलो होतो पण तेवढा आम्हाला टाईम मिळाला नाही. म्हणजे आल्यानंतर झोपलो, जेवून नंतर परत दर्शनाला गेलो, तर त्यामुळे मला शूट करता आलं नाही. बट मी तुम्हाला रूम टूर देतो. हा आपला रूम आहे. इथून आपण एंटर केल्यानंतर हे बघा, एक बेड, मस्त किंग साईज बेड. यामध्ये 2 अवेलेबल आहेत. एक तर 2 सिंगल बेड आहेत किंवा एक आपण असा घेऊ शकतो. असं काही प्लॅटफॉर्म आहेत. अँड टी व्ही, मस्त वॉर्ड्रॉप आहे बाई. प्लस ही पूर्ण मोठी, हे बघा, विंडो आहे. एक नंबर आहे बाई. AC एक नंबर आहे बाई, काय कूल करतो. अँड हा बेड सगळा पसारा आहे सध्या झालेला. हे सगळा आपला पसारा आहे. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी काय भेटतात, हे आहे आपला वॉशरूम एरिया. चांगला मस्त मोठा वॉशरूम आहे. गरम पाणी आहे. शुभमचं झाले शूज बीज सगळे बघा चमका के.
आता आम्ही ट्राय करतोय की काल रात्री आम्ही दर्शन घेतलं. दर्शन घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला फोन्स आतमध्ये अलाउड नाही आहे. तर फोन्स तुम्हाला एकदा तिकडे लॉकरमध्ये ठेवावे लागतील किंवा तुम्ही रूममध्ये ठेवून जाऊ शकता. जसं आम्ही काल रूममध्ये ठेवून गेलो. आणि आता आम्ही सकाळी परत जातोय तिकडे एक्सप्लोअर करायला. घाट जो सेक्शन आहे तो वाला मी बघणार. त्यानंतर मग मंदिराच्या इथे फोटो क्लिक करण्यासाठी किंवा थोडंफार असं फिरून यायचं बाकी होतं, तर ते आता करायला जातोय. बाकी तर आता हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, तर या व्हिडिओला इथे एंड करू. आणि जो पुढचा व्हिडिओ आहे तो आपण इथनं सुरुवात करणार आहे, जो आजचा थोडा एक्सप्लोरेशन आणि बॅक टू मुंबई जो असेल. सो जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन आहे चॅनलवरती. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक बाय बाय, एन्जॉय.